इथे मी बनवत आहे रसमलाई फ्लेवरचा केक आणि जेव्हा मला रसमलाई फ्लेवरच्या केकची ऑर्डर असते तेव्हा मी जनरली ऑरेंज कलर किंवा लाईट येलो कलर आणि त्यावरती व्हाईट चॉकलेट्स असं गार्निश करत असते. पण जेव्हा मला कस्टमर एका थीममध्ये केक बनवायला सांगतात किंवा ॲनिव्हर्सरी वगैरे केक आहेत, त्यावेळेस मी माझ्या पद्धतीने डिझाईन करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तसाच हा माझा केक आहे. मला कस्टमरने ॲनिव्हर्सरी केक बनवायला सांगितला होता. त्यांनी डिझाईन काही अशी पर्टिक्युलर सांगितली नव्हती. मी छान असं रिबन वगैरे लावून माझ्या केकला डेकोरेट केलं आणि केक माझा तयार झाला आणि फ्रीजमध्ये मी ठेवायला गेली. तर ठेवत असताना माझ्या हाताचा बॅलन्स गेला आणि केकचा वरचा लूक पूर्णपणे खराब झाला. कारण की केकची डिझाईन पूर्ण खराब झाल्यामुळे मला खरंच काही सुचत नव्हतं की काय करूया. आणि त्यातच कस्टमरचाही फोन येतो की मॅडम किती वाजता येऊ. तर अशा वेळेला खरंच पॅनिक व्हायला होतं आणि खूप गोंधळ उडतो. तर तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं आणि मी म्हटलं की आता ठीक आहे. एक 5 मिनिट विचार केल्यानंतर मी केकवरची क्रीम सगळी काढली आणि पुन्हा पायपिंग बॅगमध्ये भरून जसा केक मी आधी बनवला होता अगदी तसंच बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच केक खूप छान दिसत होता. त्यावर छान असे पर्ल्स वगैरे लावले आणि केकला डेकोरेट करून तयार केलं. तर मला सांगायचं एवढंच आहे की जेव्हा असे काही प्रसंग घडत असतात की आपल्या हातून चूक होते किंवा त्यावेळेस आपल्याला वेळ फार कमी असतो ती चूक दुरुस्त करायला, तेव्हा खरंच पॅनिक न होता थोडंसं डोकं शांत ठेवून त्यावर विचार करून आपण सोल्युशन काढलं पाहिजे. आणि तसंच माझं काहीसं त्याबाबतीत झालं. तर मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला खरंच आवडत आहे. कारण की चांगलं तर मी दाखवू शकली असती, पण मला हे असं दाखवायचं होतं की बिहाइंड द सीन म्हणजे खरंच लाईफमध्ये किती चुका होत असतात आणि त्यातून आपण कसं पुढे जात असतो किंवा माझा एक केक खराब झाला आहे आणि मी तो कसा प्रेझेंट तुमच्यासमोर केला आहे, हे मला दाखवायचं आहे की ठीक आहे की आपण हे सगळं माझ्याकडून सगळं झालं, पण मला अगदी चांगलं न दाखवता जे काही झालं ते अगदी खरं तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं. आणि अशा पद्धतीने माझा हा केक तयार झाला. कस्टमरला देण्यासाठी मी पॅक करायलाही घेतला. त्यावरती मी चॉकलेट्स हार्ट्सचे चॉकलेट्स असे लावले आणि केकला छान असं डेकोरेट करून कस्टमरला दिला. तर खरंच म्हणजे हा केक बनवत असताना मला वाटलं होतं की चांगलंही दाखवावं फक्त. पण ते न दाखवता मी पूर्ण व्हिडिओ जसा माझ्याकडून झालं अगदी तसं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. कारण की माझे अनुभव शेअर करत असताना मी तुम्हाला देखील सामील करते आणि मलाही ते आवडतं. त्यामुळे थँक यू. लाईक करा, सबस्क्राईब करा.